नमस्कार मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. 26 जानेवारीची सुट्टी होती, तर 27 जानेवारीला पेपर नाही आला, न्यूजपेपर वगैरे. तर आपण हे अगोदरच्या दिवसाचं आर्टिकल डिस्कस करणार आहोत. अ, इतकं इम्पोर्टंट आर्टिकल नाही, पण याचे पॉइंट तुम्ही वापरू शकता. GS3 मध्ये UPSC मेन्स GS3 मध्ये आणि MPSC मध्ये पण. माझी थोडी तब्येत खराब आहे म्हणून कंटिन्यू नाही करू शकलो. ॲनिमल कॉरिडॉर आज मनीषा देवणे मॅमचं आर्टिकल आहे काझीरंगातील उन्नत मार्गातील प्राण्यांवर काय फरक पडेल वगैरे. पण त्या अगोदर आपण काल जे आर्टिकल घेतलं होतं इस्लामिक नाटो, एकदा बस 2 मिनिटं डिस्कस करू फास्ट एकदा. तर इस्लामिक नाटोच्या पहिले आपण नाटो काय असतं ते बघितलं होतं. हे आर्टिकल तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन आणि सिक्युरिटीमध्ये कामात येईल GS2 ला आणि GS3 ला. एस वगैरे मध्ये पण लिहू शकतो आणि UPSC CAPFचा जो असिस्टंट कमांडर असतो त्यासाठी पण एस लिहू शकतो आपण. तर त्या इस्लामिक नाटोच्या अगोदर आपण नॅटो बघितलं होतं. नॅटो काय आहे की 1949 रोजी एक ट्रिटी साईन झाली होती US आणि युरोपियन कंट्री मध्ये, की एका कंट्रीवर हल्ला म्हणजे सर्व कंट्रीवर हल्ला असं मानण्यात येईल वगैरे. त्याच धर्तीवर आता इस्लामिक नाटो होण्याची काही गोष्ट करत आहे सौदी अरेबिया, पाकिस्तान, UAE, इजिप्त वगैरे असं. आणि अमेरिकेची भूमिका काय अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, कारण की त्याला रशिया आणि चायना आणि इराण हे तिघं अमेरिकेची दुश्मन कंट्री आहे. त्यांचा प्रभाव त्यांना आटोक्यात आणण्याचा आहे. पाकिस्तानचा सहभाग महत्वाचा का, कारण पाकिस्तानला जो मुस्लिम कंट्रीज आहे ना त्यांचा लीडर व्हायचं पाकिस्तानला, आणि आपली सैनिक ताकद वगैरे हे वाढवायची. इराणला धक्का बसू शकतो, डाऊनफॉल होऊ शकतो. भारताचं काय संभावित धोके तर चाबहार पोर्ट, आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे चाबहार पोर्ट मध्ये. आणि असं पण पाकिस्तान आपलं एनिमी कंट्री आहे, दुश्मन कंट्री आहे, तर आपलं त्याचं महत्व वाढलं तर आपल्याला पण त्याचा परिणाम होईल. आपली ऊर्जा व्यवस्था सुरक्षित, आपलं ऑइल वगैरे तेल सगळं याच मार्गाने येते. काठीतील तणावानं भारतीय प्रवास व्यापार धोक्यात येऊ शकतो. ओके. संधी पण आहे की नव्या राजनैतिक सवयताचे दरवाजे उघडू शकतात. भारताची भूमिका कशी असते मी नेहमी सांगितलं, कन्क्लुजन जे असतं ते बॅलन्स अप्रोच म्हणतो आपण त्याला. बॅलन्स अप्रोच पाहिजे. आणि बहुपक्षीय करार वगैरे, बहुपक्षीय मल्टीलेटरल प्लॅटफॉर्मचा यूज केला पाहिजे भारताने. आणि क्वेश्चन दिला होता, प्लीज 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 क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे लिहून पाठवा माझ्या टेलिग्राम ID वर. मी एव्हॅल्युएशन करतो दिल्लीमध्ये चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये. प्लीज तुमचा क्वेश्चन पाठवा, फ्री ऑफ कॉस्ट मी करून देईन. ओके. हे पाहिलं होतं, तर आज आपण पाहणार आहे ॲनिमल कॉरिडॉर. ॲनिमल कॉरिडॉर काय असतं माहिती आहे का तुम्हाला? सिंपल असतं, म्हणजे कसं सांगू, आता हे एक जंगल आहे, एक जंगल आहे आणि हे एक जंगल आहे. तर जे आपले जनावर असतात ते असे इथून ते इथे जात असतात, पण हे जे वाहनं असतात त्यांच्यामुळे त्यांचा ऍक्सिडेंट होतो. तर त्यासाठी एक ॲनिमल कॉरिडॉर काढता, म्हणजे हा पहा इथून हे जंगलाचा रस्ता वरून गेलेला आहे, खालून अशा गाड्या जात आहे इथं. त्यालाच ॲनिमल कॉरिडॉर म्हणतात. कुठं आहे वरून रस्ता असतो, कुठून खाली रस्ता असतो, म्हणजे हा जो इथून खालून रस्ता आहे असा, हा इथून इथून ॲनिमल जातं, वरून हे वाहनं वगैरे वरून चालले असं. म्हणजे म्हणजे त्याला धोका निर्माण नाही होणार, काही नाही. काझीरंगामधलं हे कोणत्या पण आर्टिकलचे 3 भाग असतात. हे इंट्रो इंट्रो म्हणतो आपण त्याला, ही बॉडी आणि हे कन्क्लुजन. जसं आपण मेन्सचा आन्सर रायटिंग करतो तसं आर्टिकलचं पण इंट्रो, मेन्स, कन्क्लुजन, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन असं पार्ट असतं काहीतरी. तर हे जर सिंपल करून आपण सांगितलेलं आहे की काझीरंगा नॅशनल पार्क पाहू पहिले. काझीरंगा नॅशनल पार्क इथे आहे, हा इथं काझीरंगा नॅशनल पार्क आहे. जे ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे ती इथून अशी, ब्रह्मपुत्रा नदी अशी होती. आणि चायना आपले संबंध असे पण थोडेसे ताणले जातात, तर चायना डेटा शेअर नाही करत की किती पाणी सोडलं आम्ही किती नाही. डॅम बनवतो, अचानक पाणी सोडतो, तो इथे नेहमी पूर येतो, नेहमी पूर येतो इथून. तर इथलचे जे गेंडे असतात, गेंडे खूप आहे, म्हणजे कसं सांगू, 2/3 पूर्ण जगाचे एक शिंगी गेंडे, एक शिंगी गेंडा म्हणतो, म्हणजे 66% पूर्ण जगातले एक शिंगी गेंडे या एरियामध्ये राहतात, या एरियामध्ये. आणि ब्रह्मपुत्राला नेहमी पूर येत असतो, तर ते उंच एरियात जातात, इथं वरती वरती जातात ते. तर जाता जाताच त्यांचा ऍक्सिडेंट होतो वगैरे असं काहीतरी होतं त्यांची, म्हणजे
खूप म्हणजे हानी होते त्यांची, जीवितहानी. तेच मोदीजींनी उद्घाटन केलं ते उन्नत महामार्गाचं. आपल्याला त्याशी काही घेणं नाही. फक्त हे पॉइंट आपण मेन्समध्ये वापरू शकतो. तर मान्सूनमध्ये प्राण्यांचे स्थलांतर आणि रस्ता अपघात टाळण्यासाठी हा प्रकल्प मांडण्यात आला. डायग्राम दाखवली तुम्हाला. एक शिंगी गेंडा आणि वाघ आपले काय म्हणतात तिथं, हत्ती वगैरे खूप आहे तिथं. पावसाळ्यात काझीरंगातील प्राणी उंच भागाकडे आता महामार्ग पार करताना मृत्यू होतात. या समस्या उन्नत महामार्ग बांधण्याची योजना आहे केली. काझीरंगा, गेंडे आणि हत्तीच्या दाट लोकसंख्येमुळे जागतिकदृष्ट्या महत्वाचे अधिवास आहे. जागतिकदृष्ट्या 1985 मध्ये बनले ते इम्पॉर्टंट. आणि एक टायगर रिझर्व पण आहे तिथं. शिकारीचे प्रमाण अलीकडे कमी झाले वगैरे मोदीजींनी म्हटलं. आपल्याला त्याशी काय घेणं नाही, त्याचे पॉईंट आपल्याला वापरायचे. उन्नत महामार्ग नैसर्गिक हालचाली बदलण्याचा धोका तज्ञ व्यक्त करता. ओके, आपण इथं बांधणारा आपण प्राण्यांच्या नैसर्गिक हालचाली. आता तुम्हीच पहा, असं महामार्ग जाईन असं पूर्ण जंगलातून, हे कन्स्ट्रक्शन विन येतं असं, तर काही ना काही तर इफेक्ट होईल या प्राण्यांमध्ये. म्हणजे काही काही सेन्सिटिव्ह प्राणी असतात, इतकं बांधकाम वगैरे होईल तर त्याच नैसर्गिक हालचाली बदलण्यास धोका आहे. आणि काही प्राणी उष्णतेच्या ताणाखाली येऊ शकतात. संवेदनशील प्रजातीला धोका निर्माण होऊ शकतात. काही काही सेन्सिटिव्ह स्पेसिस असतील, म्हणजे निशाचर स्पेसिस नाही तर सेन्सिटिव्ह स्पेसिस असतील, त्यांना पण धोका निर्माण होऊ शकतो. नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ आणि काही उपायांना मंजुरी दिली, तरी पर्यावरणीय परिणामाचे सखोल परीक्षण आवश्यक आहे. ओके, डीपर इकॉलॉजिकल असेसमेंट निडेड. कन्क्लुजन काय याचं? उन्नत महामार्गावर रस्त्यावरचे मृत्यू कमी होऊ शकतात, परंतु नेहमी कन्क्लुजन मध्ये परंतु येतं, पर्यावरण संतुलन अधिक महत्वाचे आहे. काझीरंगातील वन्यजीव सुरक्षित राहण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास, योग्य रचना आणि संरक्षण यांचा समतोल दृष्टिकोन आवश्यक आहे. पहा किती मोठे मोठे शब्द वापरले मस्त. वैज्ञानिक अभ्यास, योग्य रचना आणि संरक्षण. ओके, सायंटिफिक स्टडी, प्रॉपर डिझाईन. ओके, स्ट्रिक्ट प्रिकॉशन वगैरे याचे दृष्टिकोन वेगळे. म्हणजे कन्फ्युजन करताना नेहमी असंच करायचं की उन्नत महामार्गावरील रस्त्यावरचे मृत्यू कमी होऊ शकतात, परंतु पर्यावरणाचे संतुलन पण इम्पॉर्टंट. बॅलन्स अप्रोच म्हणतो आपण हमेशा कन्फ्युजन मध्ये. बॅलन्स अप्रोच करायचा आणि वैज्ञानिक अभ्यास, योग्य रचना, संरक्षण, समतोल जरुरी आहे. परत एकदा पाहू आपण. कॉरिडॉर सांगितलं तुम्हाला. कॉरिडॉर काय असतं? एक तर वरून जाईल रस्ता, ॲनिमल खालून जाईल, तर ॲनिमल वरून जाईल, हे खालून जाईल, म्हणजे त्यांचा अपघात होणार नाही. आर्टिकलचे 3 पार्ट असतात. इंट्रो असतो, बॉडी असते, कन्क्लुजन असतं. आता अननेसेसरी आपल्याला वाचायचंच नाही. हे म्हणजे 6,950 कोटीला झाला 18 जानेवारीला महामार्ग, हे काहीच घेणं नाही आपल्याला. आणि शिकारी, मोदीजींनी म्हटले शिकार कमी झाले, त्याचं पण काही घेणं नाही. काय काही पॉईंट काढू शकतो ते इम्पॉर्टंट आहे ह्याच्यातलं. म्हणजे प्रिलिमचे पण पॉईंट निघतात याच्यातून, ते नंतर बघू आपण. कॉरिडॉर सांगितलं, पावसाळा येतो, पूर येतो काझीरंगा, तर ते जाता उंच उंच ठिकाणी, तर त्यांचा अपघात होतो, म्हणून उन्नत महामार्ग बांधण्याचं त्यांचं असं. वैज्ञानिक काय म्हणतात की धोका व्यक्त करतात, नैसर्गिक हालचाली बदलू शकतात, सेन्सिटिव्ह स्पेसिस आहे वगैरे, सखोल परीक्षणाची आवश्यकता आहे. ओके, पर्यावरणीय संतुलन पण महत्वाचे आहे. वैज्ञानिक अभ्यास, योग्य रचना, संरक्षण, हे तुम्ही मेन्स मध्ये वापरू शकता. प्लीज हा प्रश्न आता आन्सर लिहा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील उन्नत महामार्ग वन्यजीव संरक्षण, पर्यावरणीय संतुलन कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात स्पष्ट करा. त्यातून अजून पॉईंट काढा. इंट्रो लिहा, हा प्रोजेक्ट काय आहे, का बरं. बॉडी लिहा, का बरं आहे, काय परिणाम होता. आणि कन्क्लुजन, जसं तुम्हाला बॅलन्स अप्रोच सांगितलं की अजून अभ्यास गरजेचा आहे, पर्यावरणीय संतुलन पण गरजेचं आहे वगैरे, ते लिहा प्लीज. आणि प्लीज माझ्या टेलिग्राम चॅनलवर पाठवा, मी आन्सर चेक करून देईल तुमचं. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या 2च सबस्क्रायबर आहे. ओके, बाय, थँक्यू.